शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोडी आपण जाणून घेत आहोत आणि शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा ही विनंती आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता निर्यात ठप्पचा GR टॅग, बंगळुरू रोज कांदा उत्पादकांना फटका, केंद्राकडे मदतीची मागणी. संपूर्ण बातमी बघू शकता. कांद्याचे भाव घसरल्याने महाराष्ट्रासह कर्नाटकातील उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. विशेष म्हणजे भौगोलिक मानांकन प्राप्त बंगळुरू रोज कांदा उत्पादकांसाठी आज त्याचा फटका बसला आहे. कर्नाटकच्या चिकबल्लापूरचे खासदार डॉक्टर के सुधाकर यांनी हे प्रकरण केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. भौगोलिक मानांकन GI प्राप्त बंगळुरू रोज कांदा उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारातील दर घसरणीमुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवले आहे आणि या ठिकाणी त्या पत्रात कमीत शेतमालाची विक्री टाळण्यासाठी आणि किमतीत स्थिरता आणण्यासाठी आणि बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी केली आहे. बंगळुरू रोज हे कांद्याचे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे, लहान, तिखट आणि गडद रंगाचे वाण आहे. या वाणाचे पीक प्रामुख्याने कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर, कोलार आणि बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यात घेतले जाते आहे. या कांद्याला परदेशातून मोठी मागणी आहे. पश्चिम आशियातील भूराजकीय तणावामुळे शेतमाल निर्यात ठप्प झाल्याने संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे निर्यातक्षम बंगळुरू रोज कांद्याची निर्यात साखळी बाधित झाली आहे. परिणामी याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉक्टर सुधाकर यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे. आणि कांदा हे नाशवंत शेतपीक असून ते विक्रीविना पडू असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या पाठवलेल्या एका वेगळ्या पत्रात त्यांनी निर्यातीसाठी पर्यायी बाजारपेठेचा पर्याय खुला करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून पंतप्रधान किसान संपदा योजनेअंतर्गत कर्नाटकात प्रक्रियाविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांनी केला आहे. त्यात कांदा निर्जलीकरण आणि लोणचे उत्पादन केंद्राचा समावेश आहे. त्यामुळे कच्च्या मालाला निर्यातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाचा संधी उपलब्ध होईल असे त्यांनी नमूद केले आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करावा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शोधून भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही. धन्यवाद. व्हिडिओ अपडेट्स थांबतो. जे महाराष्ट्र. धन्यवाद.